तर काजूची भाजी खाऊन मज्जा होणार आहे माझी. नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही आलो आहे आमच्या कोकणातल्या घरी, जे चिपळूण येथे आहे. आणि आमच्या घराच्या समोरलं दृश्य आहे रात्रीच्या वेळेचं. आणि माझं छोटंसं घर आहे. आज वगैरे बसले आतमध्ये, जेवणाच्या तयारीची सुरुवात चालली आहे त्यांची. चला बघूया आज काय म्हणतो स्पेशल. आमच्या गावाचं उद्योग आहे इथे. ही आमची छोटीशी इलेक्ट्रिक स्कूटी. हे आमच्या गावातलं जुनं घर आहे आमचं. सध्या आम्ही आता इथे नवीन घर बांधलंय, त्या घरात आम्ही आता सध्या राहतो. चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता कशी काय आमची. चला मित्रांनो, आता बघूया आपण बाईक मध्ये काय करते. तरी आहे आमचं छोटंसं घर कोकणातलं. हे आहे बुद्धविहार. मम्मी आमची बघा भाजी निवडते. हे आहे आमचं छोटंसं घर. इथे एक बेडरूम आहे, इथे एक बेडरूम आहे, इथे एक बेडरूम आहे. तर बायकोला विचारतो काय करते ते. शीतल, कोकणात आलो आपण. मग आज काय जेवणाला स्पेशल काय खायचं? काय खायचं तू सांग मला. काय म्हणणार स्पेशल? काजूची भाजी बनवायची का? काजूची भाजी. ठीक आहे, डन. ओके. पण बांधण्यासाठी मला येतच नाही. येत नाही मम्मीला काजूची भाजी बनवायला. मला येत नाही, तुम्ही दाखवा कशी. दाखवा. हा, चला. तर आता आमची मम्मी तयार झाले, काजूची भाजी शिकवणार आहे तिला. बघूया. माझ्या मम्मीला कमरेचा प्रॉब्लेम आहे म्हणून बेड लावते. तरी आमचं आहे छोटीशी किचन. आता किचन मध्ये तयारी करते ते लोक सगळी. हे आहे काजू, ओले काजू. ते आजच आम्ही चिपळूण मधून घेऊन आलोय ओले काजू. खूप छान लागते भाजी आणि त्या खूप छान बनवतात भाजी. हे घाला त्यात कांदा टाक. पहिले कांदा आता लाल झाला ना. अशा प्रकारे काजूच्या भाजीचं प्रिपरेशन चालू आहे. सध्या कांदा टाकला फ्राय करायला. त्याच्यानंतर याच्यामध्ये लागणार आहे टोमॅटो, कोथिंबीर, मसाला. हे हिरवं वाटण आणि हे प्रॉपर खोबरं वगैरेचं वाटण आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट. आता याच्यामध्ये कढईत गेलं थोडंसं तेल आणि त्याच्यामध्ये आता कांदा फ्राय करायला चालू आहे. ते आहे अद्रक लसूणची पेस्ट. ते आहेत आमचे मसाले, हळद, धना पावडर, दालचिनी, राई जिरा आणि कांदा टोमॅटोची पेस्ट. त्याला थोडंसं आम्ही भाजून हे केलंय. ही आहे मिरचीची पेस्ट आणि काजू, टोमॅटो, कोथिंबीर आणि हा आहे आमचा स्पेशल संचित मसाला, कांदा लसूणचा आणि हा मसाला. असं टोटल मिळून आम्ही आज बनवणार आहे काजूची भाजी. आता सध्या पहिले फोडणीला थोडासा कांदा टाकलाय तेलामध्ये आणि कांदा चांगल्या प्रकारे फ्राय होईल. आणि तेजपत्ता. तर आता आमच्या मम्मीने टाकला याच्यामध्ये टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो टाकून फ्राय होऊन घ्यायचा. माझी बायको आता मम्मीला थोडीशी हेल्प करते आणि शिकते कसं बनवायचं. व्यवस्थित शिकून घे, नेक्स्ट टाइम मला तुला बनवायचं आहे. एकदम हाताचं एकदम
प्रमाण आहे जे नाही समजणार आपल्याला. मला स्वागत होता. तर आता मित्रांनो त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे आणि वास तर एवढा छान येतो, सुगंध एकदम मस्त खमंग येतो वास. चांगला तडका लागलेला एकदम मस्त. मम्मीला पण शिंक आली आहे तडक्याची. आता आलं लसूणची पेस्ट थोडीशी अजून त्याच्यामध्ये ऍड करावी लागणार आहे मम्मीचं प्रमाण. तिलाच नाही किती टाकायचं? दोन चमचे टाकले. खूप छान वाटत. आज तर काजूची भाजी खाऊन मज्जा होणार आहे माझी. थोडासा आता मसाला फ्राय करायचा आपल्याला. आता हे आपण ओले काजू टाकूया. तर आता मित्रांनो बघा मसाल्यामध्ये मस्तपैकी आता काजू फ्राय होत आहेत. तर कोकणामध्ये आले आणि ओल्या काजूची भाजी नाही खाल्ली तर मग आवडत नाही. आणि ते पण सीझनला काजूच्या. कोथिंबीर टाकली. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकावं लागेल. भाजी ऑलमोस्ट रेडी झालेलीच आहे काजूची. थोडंसं पाणी आता याच्यामध्ये ऍड करत आहे. बस आपण काढून होतो. भाजी मसाले आणि काजू यांचं मिश्रण व्यवस्थित मिक्स होण्यासाठी घेणार आहोत आणि आता शिजण्यासाठी त्यामध्ये 1 शिटी 2 शिटी घेणार आहोत आपण. तांदूळ थोडेसे घेतले शिट्ट्या घेतल्यानंतर ते जास्त सॉफ्ट होतात. तर अशा प्रकारे काजूची भाजी बनवलेली आहे. या दोघींची मेहनत सफल झालेली आहे. काजूची भाजी आता याला 2 शिट्टी घेऊन ऑलमोस्ट काजूची भाजी डन झालेली आहे.